हे गाईज, वेलकम टू माय चॅनल. कशा आहे तुम्ही? आय होप तुम्ही खूप बरे असतील. सो गाईज, मी आलेली आहे कल्याणला आणि आता चाललेली आहे बदलापूरला. तर मी आज माझा बहिणीचं उद्या कार्यक्रम आहे, म्हणजे टिळक आणि मिलन भेट आहे. तर तुम्ही हा ब्लॉग एंडपर्यंत बघा आणि असेच जॉईन राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या यूट्यूब चॅनल. मी एवढं सामान आणलं भरून आणि आता आम्ही आलेलो आहे बदलापूरला. तर पोचलेलो आहे, थोडंसं रिलॅक्स होतो, मग तुम्हाला भेटतो. पोचलेलो आहे घरी. तर तुला उद्या तुझा कार्यक्रम आहे, तुला कसं वाटतं? मस्त. तर मेहंदी दाखव, मेहंदी दाखव. दुल्हन मेहंदी काढलेली आहे. तर उद्या फंक्शन आहे, जाम खुश आहे आम्ही लोक. तर तुम्ही हा कार्यक्रम बघा आमचा. नवरीची मम्मी बिझी आहे जाम. सो मंडप लागलेला आहे. तर आम्ही लोक अजून तयारी चालू आहे. तर ही आहे सोसायटी. व्ह्यू बघा, किती छान वातावरण आहे. मंडपवाले आलेले आहे, काम चालूच आहे. मॉर्निंग गाईज, सगळे जेवण बिवण बनवणारे आले आहे. मंडपवाले पण वापस आलेले आहे, अर्ध काम बाकी आहे. काल पाऊस पडत होता म्हणून. तर आता सध्या तर पाहुणे आले नाही आहे, आता येतील हळूहळू. तर तुम्ही हा ब्लॉग बघा. खूप काही बोलायचं आहे मला या ब्लॉगमध्ये, पण टाईम नाही आहे. तर तुम्ही हा ब्लॉग बघा. अशी खुर्ची आहे ना, अशीच घे. समोर मी याच्या समोरच आंबाड बनणार नाही, मेसी मध्येच जाणार आहे. मोकळे जोडायचं तिकडेच करते. सो जेवण बनवायची तयारी चालू झालेली आहे. तर माझी सिस्टर मेकअप करते आहे. बाकी सगळं मॅनेज करायचं असतं म्हणून मी लेट तयार होती आहे. तर तुम्ही हा ब्लॉग एंडपर्यंत बघा. आणि खूप चांगलं वाटतं. आज तिचा चांगला दिवस आहे, तिच्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. तिचं म्हणजे खूप आज चांगला दिवस आहे, महत्त्वाचा दिवस आहे. आणि माझ्या बहिणीचं लग्न ठरतं आहे. पुढच्या टाकून झालेल्या आहे, अजूनपर्यंत डेकोरेशन चालूच आहे. आता चालूच म्हणजे काल खूप पाऊस होता, नशीब आज पाऊस नाही आहे. डेकोरेशन चालू आहे बघा. नवरीच्या बहिणीला खूप कामच असतं म्हणून नवरीची बहीण जरा बिझी आहे. तर बघा, आताशी ते लग्न नाही आहे, असंच भेटी गाठी आहे. तर तुम्ही बघा, लग्नात मी किती बिझी असेल जाम. ही आहे आमच्या घरी छोटी मुलगी. तर तुम्ही बघा हा ब्लॉग एंडपर्यंत. ती खाली खाली वाटतंय. थोड्या मिनिटांनी बघा किती जाम गर्दी आहे. जाम गर्दी आहे की नाही ग? हो बोल. हो. काय आज काय आहे? आपल्या लोकांचा कार्यक्रम लगेच लागत नाही, एवढं लक्षात ठेवा. कारण आतापर्यंत जेवण आणि डेकोरेशनचंच काम चालू आहे. तर म्हणूनच आपल्या लोकांचं काम लग्न काही ही आकांक्षा आताशी आली आहे आणि ही पण श्रुती आहे. ही श्रुती ब्लॉग नाही काढत, मी काढते, ब्लॉग काढते. आणि तुम्ही बघितलं असेल एका ब्लॉग मध्ये मी बोललेली आहे, एका ब्लॉग मध्ये. मग तुझा ब्लॉग कोण कोण बघत असेल का? तुला काय वाटतं आता कधी कार्यक्रम चालू होईल? आता होईल 1-2 तासात होईल. नाही, 2 वाजता. आपलं कधी आता आपलं तर कधी कार्यक्रम टायमावर लागतच नाही. आमचं लग्न टायमावर लागलं. पण आपल्यामध्ये असा रिवाज आहे. ती केवढीशी होती. सगळ्या ह्याच्यामध्ये फोटो मध्ये सगळे. अंकल हाय, आप है ना अच्छा बनाओ खाना. आज का खाना अच्छा बना, बहुत सारे मेहमान आने वाले और ये यूट्यूब पे देखो, यूट्यूब पे
अच्छा खाना बनाओ। हम लोग विक्रोली से आए, टेस्ट रहना चाहिए खाना। अच्छा हाँ, अपने इधर कैसा मस्त खाना रहता है, सब ज़्यादा मॉमिटन लोग बहुत है। हाँ अच्छा बनाओ। सगळी तयारी चालू आहे। चालू आहे तर आहे ना, चांगलं डेकोरेशन करा हा, आवडलं पाहिजे आमच्या पाहुण्यांना। डेकोरेशन चालू। हाय कर दीदी, हाय। सगळं सेटअप तयार झालेलं आहे, साधं आणि सिंपल। तर आता येतीलच आमचे पाहुणे, तर तुम्ही हा ब्लॉग बघा। बघा किती पाहुणे येतात ते, खूप पाहुण्यांना बोलवलं आहे, पण पावसामुळे लय वांदा होणार आहे। बघा पाहुणे खूप येतात ते। हे माझे फेवरेट काका, जय भीम। हां हे पण आहे आपल्या इंस्टा आयडीला, तर बघा ह्यांचे पण ब्लॉग फॉलो करा, सबस्क्राईब करा। श्रुती जवरेला। हे माझे काकी, हॅलो हाय कर। सो गाईस मी तयार झालेली आहे, माझी बहीण पण झालेली आहे, मी खूप लेट झाले, सगळे गेलेले आहे घरी, तर मीच आता निघती आहे, म्हणजे सगळे खाली गेलेले आहे, तर मी आता सो आता कार्यक्रम थोड्याच मिनिटात चालू होणार आहे, पाहुणे आलेले आहे, तर तुम्ही हा ब्लॉग बघा एंडपर्यंत। मला माझ्या बहिणीचा पूर्ण लूक दाखवते मी, तर तुम्ही बघा, पाहुणे आले आहे तर तुम्ही बघा। ही नवरीची मम्मी, नवरीची मम्मी। ज्या कार्यक्रमाचे आपण साक्षीदार होण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहात, ज्या मिलन बैठकीच्या कार्यक्रमाचे साक्षीदार म्हणून आपण आज या ठिकाणी सगळेजण उपस्थित झालेले आहात, त्यामध्ये आपला वर मुलगा उपासक दीक्षित हा आपल्या धम्ममंचावरती उपस्थित झालेला आहे। त्याचबरोबर वधू मुलगी प्रतीक्षा एकदा या धम्ममंचावरती आगमन आहे। आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांना धम्ममंचावरती येण्यासाठी विनंती करूया। वर पक्षाकडील सर्व उपस्थित कार्यकर्ते, त्याचबरोबर वधू खुश आहे ना तुम्ही? उपस्थित कार्यकर्ते, नवरीची मम्मी धम्ममंचावरती उपस्थित राहायचं आहे। दोघं किती सुंदर दिसतात ते बघा। नवरदेवची मम्मी, जय भीम। हे आहे पंचायतचे माणसं, तर आज होता टिळक, तर आज टिळक असून तर सगळे बसून मीटिंग करत आहे की कधीची डेट फिक्स करायची। इथे उपस्थित सर्व मान्यवर, आज आपण इथे प्रतीक्षा केजवळ आणि उपासक दीक्षित गायकवाड यांच्या मिलनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, तर इथे सर्व मान्यवर, त्यांचे नातेवाईक, आप्तेष्ट सर्व त्यांच्या या कार्यक्रमासाठी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहोत। मी सर्वांचे आभार मानतो। जय भीम। दादा जय भीम। दादाचा मुलगा, तू बघतो ना माझे ब्लॉग? हरवलेला तू?
माझे ब्लॉग बघतो ना तू? बरोबर आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज आणि या सर्वांच्या प्रखर आणि तेजस्वी स्वप्नांना आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये अंतर्भूत करून आपल्याला मूलभूत हक्क आणि अधिकार कॅमेऱ्यामध्ये बघ इथे या कॅमेऱ्यात बघ या कॅमेऱ्यात या ठिकाणी आता पुढील पूजेच्या कार्यक्रमासाठी मी अशा कार्यक्रमाचे बहुतांश उभं राहायचे दोघांनी सर्वांनी हात जोडायचे. सामुदायिक कीर्तन पंचशी होणार आहे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि भूतं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि भूतं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणाति नगर परिषद आवाज जोरात. सर्व महापुरुषांना वंदन करतो. इथे जमलेले सर्व मान्यवर सर्वांना जय भीम. इथं बौद्ध पंचायत समिती उरण या शाखेचे सर्व पदाधिकारी यांना सुद्धा जय भीम करतो. इथं मी बौद्धाचार्य संत त्र्यंबक जवरे बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया शाखा टागोर नगर आणि इथे उपस्थित आहे आणि आरतीताई जवरे या बुद्धी सोसायटी ऑफ इंडियाच्या मुंबई प्रदेशच्या पर्यटन सचिव आहेत आणि मुलाची आई मंदा दिलीप गायकवाड या सुद्धा उपस्थित आहेत. त्या सुद्धा या ठिकाणी आपल्याला उठून सर्वांना जय भीम करतील. आणि मी पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने मुलाचे समोर बघा दोघांनी समोर कॅमेरामध्ये बरोबर समोर बघ कॅमेरामध्ये. समोर बघा आहे ना मामी पण ठीकच आहे का जरा जवळ आहे ना. असे घंटाकडे यांनी सुद्धा या ठिकाणी यायचे. मुलाची मामी असे घंटाकडे यांनी सुद्धा या ठिकाणी यायचं. समोर बघा या ठिकाणी पावसा हवामुळे गायकवाड कुटुंब खूप मोठं आहे. तरी मुलाची मावशी मुलाची आत्या मंदा दादा मावशी 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 हॅलो बरोबर मुलाची सर्व नातेवाईक मंडळी हा
व्हेरी गुड. हां समोर बघ फक्त इकडे एक इथे. व्हेरी गुड. साईड. मावशी कशी आहे? बरे आहे ना? जय भीम. सो आता आम्ही फोटोशूट करतोय 3 जण. तर तुम्ही हा ब्लॉग एंडपर्यंत बघा. झाला आता कार्यक्रम, सगळे जेवतात ते. तर जेवणाचं नंतर घेतो आम्ही. मी फर्स्ट टाइम घातलंय वडणी वडणी. आणि मी पण बघा कशी दिसते. मी माझा लुक दाखवते. नवरीचा छोटा मामा बघा कसा दिसतोय. नवरीच्या मामाचं पण आता लग्न होणार आहे थोडं. शूट करायला आलो आहे नवरा नवरीचं. तर आम्ही शूट करायला आलेलो आहे. फोटोशूट चाललंय भाऊजी. मी काढते बोल. माझ्या बहिणीचं शूट चालू आहे त्यांच्या आहो सोबत. बघा तुम्हाला दाखवते. बघा शूट चालू आहे आमची. इथे परत परत परत. पावसात त्यांची शूटिंग चालू आहे आणि आम्ही असं थांबलेलो आहे. सहाऱ्यामध्ये बघा किती पाऊस. जरा दाखव तरी कुठे थांबलो आपण. पाऊस येतोय. क्या करना पड़ता है. बारिश आ गई है. इसके लिए वो लोग उधर गए फोटो निकालने पार. गाइस आपको शादी करना हो तो ये सब आपको झेलना, प्रैक्टिस करना पड़ेगा कि पाउसा में कैसे फोटो निकालते हैं. पाऊसा नहीं पाऊस. पाऊस. हम लोग बहुत आज बात कर रहे हैं इसके लिए हम लोग का हिंदी मराठी मिक्स हो रहा है. पावसामध्ये शूट बघा. छत्री वत्री घेऊन बिचाऱ्यांची नवरीची साडी पासून धुवून निघली घालून. शादी का सीजन में बारिश आएगा तो बहुत मोड ऑफ. प्रॅक्टिस कर लो. वाट लावली वाट. बघा कसे कसे लोक बसले. मी जेवणाचा पण ब्लॉग घेतला नाही कारण खूप पावसाने हालत बेकार केलेली आहे. काय करू शकतो. ये मुलाची आई. खुश आहे ना तुम्ही? हां. बाकी कसा वाटला कार्यक्रम तुम्हाला? पावसामुळे थोडंसं हां गोंधळ केला. माझा ब्लॉग बघा नक्की. ती आता जस्ट वरती गेली. हां. काय बोलू शकतात तुम्ही मामा? काय बोलू? बोला काहीतरी. पावसाबद्दल. आपण मुंबई लोकांनी लय पाप केले. तेव्हा माझ्या भावाची हालत कशी केली. मुंबईचीच आहे. ब्लॉग बघा माझा. कसं वाटतंय तुम्हाला? खूप बरं वाटतंय. का नाही कार्यक्रम कसं वाटतंय? कार्यक्रम एकदम मस्त. आम्ही होतो कार्यक्रम कसा वाटला? कसं वाटलं तुम्हाला? मजा आली. पावसाने मग खूप छान अरेंजमेंट. थँक्यू. जेवलास तू? ये नेक्स्ट टाइम. हा बाय बाय बहिणी. आता त्यांची पूर्ण गाड्या आलेल्या 10-12. सगळ्यांना कुठे कुठे बसवलं. वाईट वाटलं मला. खूप वाईट वाटलं कारण आम्ही पण त्यांच्या घरी गेलेलो ना. आमचं खूप मस्त अरेंजमेंट केली होती. तर आता आम्ही काय चुकलो असेल त्यांच्याकडून तर आम्हाला माफ करा कारण तेही माझे ब्लॉग बघतातच. म्हणून म्हणजे मला बोलता जास्त येत नाही म्हणून काय बोलू असं झालेलं आहे. आणि बघा पाऊस किती वाट लावून गेला आहे. काय बोलू शकता. बघू आता लग्नाचं टायमाला पाऊस नको येऊ दे.
जाम खुश होतो आम्ही लोक, पण पावसामुळे एवढा मूड ऑफ झालाय, एवढा मूड ऑफ झालाय की काहीच समजत नाही. कुठे कुठे पाहुणे गेले, खूप आलेले पाहुणे, पण तुम्हाला दाखवू शकली नाही. मी तर आज सगळ्यांशी माझ्या फॅमिलीशी तुम्हाला ओळख करून देणार होती, पण तेही मला जमलं नाही. त्याच्याबद्दल सॉरी. नेक्स्ट टाईम लग्नाला हळदीला तुम्हाला मी दाखवेन माझी फॅमिली. आणि तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या यूट्यूब चॅनलवर. जेवले का? जेवले मावशी? जेवले? तिची बेस्ट फ्रेंड प्रियंका ताई, तिचंही आता जस्ट नाही झालं, तिचं वर्ष झालं, आताच लग्न झालेलं. तिनेही मला बोलवलं, मी गेली नाही. तर कॉंग्रॅच्युलेशन. नवरीची मैत्रीण बिचारी एकटीच बसली आहे, नवरी गायब आहे, वापस गेली नवरी मेकअप करायला. चालले घरी, एवढ्या लवकर जायचं नसतं मामांनी. बाय बाय, मामीला घेऊन जावा. ही आमची गाडी. तर मग आमच्या घरचे गाडीने आले आणि मी ट्रेनने आलेली आहे. तर आता निघतील ते, मी जाईन तर जाईन, नाही तर नाही जाणार. तुम्ही हा ब्लॉग बघा. शूटिंग चालू आहे आता वापस. चेंज केले, खूप गरम होतंय. सकाळपासून मी पावसात भिजून सगळे कामं केले, सगळ्या लोकांना पाहुण्यांना बघितलं. मला टाईम भेटला नाही, माझ्या ब्लॉगमध्ये काय चुकलं असं मला माफ करा. आणि मी आता जेवते. आमचं बघा जेवण आहे, तर जेवून घेते मी आणि भेटू मग या जेवल्यानंतर ब्लॉगमध्ये. थांबते मी. चला बाय 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 पप्पा, बाय मावशी, बाय. जा सांभाळून. हां सांभाळून जावा. सो मम्मी गेलेली आहे, कार्यक्रम संपला, संध्याकाळ झाली पार. तर मम्मी गेली, कार्यक्रम झाला, संपला, सगळे गेले. तर तुम्ही हा ब्लॉग बघा. आता नवरदेव जाणार आहे घरी, तर मी तेही काढते. मग त्याच्यानंतर काय काय त्यांनी गिफ्ट्स दिले तेही दाखवते तुम्हाला. तर तुम्ही हा ब्लॉग बघा एंडपर्यंत. काढवायला मदत करायची का? आता सगळा प्रोग्राम संपलाय, सगळे त्यांच्या घरी गेले. आता आम्ही लोक आहे बसितलं. आता ते जाणार आहे आणि आता सगळं साफसफाई करणार आहे. आणि आमचे मेन गेस्ट तर गेले, पण हे बिचारे लई मेहनत केली आहे लोकांनी. थँक्यू. तर जवानपेक्षा म्हातारे लोक किती काम करतात तुम्ही बघा. दाखवलं नाही, नेक्स्ट मला दाखवेल. पण पावसाने पूर्ण वाट लावली आहे, सगळं भिजलं. आम्ही पावसात इथं तिथं फिरत होतो. तर इथं काढ. एक एक दाखव ना. आता भैया का फोन मध्ये काढले याच्या मित्रांनी. आपल्याला कॅमेऱ्याची गरजच नाही. ते तर नवरा म्हणतो आई आई मम्मी याला म्हणा त्याच्यात काढतो. वाईट वाटलं या तुम्ही पण या. खोलून दाखव ना एकतरी सामान. मोबाईल खोल, नाही तर राहू दे. देखलं कशात मोबाईल असं दाखव बोलतो, खोल दाखव. हां
थँक्यू. थँक्यू. कसं वाटलं तुला आज? मस्त. तुम्हाला कसं वाटलं? सो गाईज, मी 2 दिवसाचा ब्लॉग बनवला. तुम्हाला आवडला असेल तर ते नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण असा एन्जॉय केला. खूप पावसाने वाट लावली. तर माझे भाऊजी तुम्हाला कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा. आणि माझी ताई तर जाम खुश होती आणि त्यांची फॅमिली पण आलेली. त्यांना सगळ्यांना धन्यवाद. आणि माझीही फॅमिली आलेली, त्यांनाही धन्यवाद. आणि खूप छान झालं. जेवण पण खूप सुंदर होतं. मी घाईघाईमध्ये जेवली आणि लोकांचे ब्लॉग घेता येत झाले नाही. तर जे जे मी घेतले त्याच्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या यूट्यूब चॅनलला. पण नव्याने भेटूया ब्लॉगमध्ये. तर तुम्ही असेच माझे ब्लॉग बघत राहा, सबस्क्राईब करा. आणि आता लग्न आहे आमच्या घरात, तर नक्की या आमच्या लग्नात, एन्जॉय करूया. फुल धमाल मस्ती होणार आहे तुम्हाला या ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट, टेक केअर. आणि माझ्या ब्लॉगला असंच लाईक. सो गाईज, माझ्या ताईचं लग्न ठरलेलं आहे. आता थोड्याच दिवसाने तुम्हाला तारीख समजेल. रिव्हील करणार आम्ही तारीख. तर तुम्हाला आज कळालं टिळक होता म्हणजे सगळे गेट टुगेदर झालेलं आहे, कार्यक्रम झालेला आहे. तर थोड्या दिवसांनी लग्न आहे. आम्ही खूप धमाल मस्ती करणार, एन्जॉय करणार आहे. तर तुम्ही हा ब्लॉग बघा